भादवण येथील नवचेतना अकॅडमीच्या वतीने 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ माधुरी रणजित गाडे होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत पाटील सर व श्री राजेंद्र कुंभार सर होते। यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। यावेळी सरस्वती फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। पाहुण्यांचे स्वागत श्री संतोष केसरकर सर यांनी केले। नवचेतना अकॅडमीचे अध्यक्ष प्राचार्य रणजित गाडे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये नवचेतना अकॅडमी सुरू करण्याचा मुख्य हेतू स्पष्ट केला व कार्यक्रमानिमित्त 10वी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना श्री श्रीकांत पाटील सर यांनी आपल्या मनोगतामध्ये करिअर करत असताना आवड ही सगळ्यात महत्त्वाची असते। त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता शोधणे खूप गरजेचे आहे। या क्षमता शोधत असताना शिक्षक व पालकांच्या अनुभवाचा वापर करून क्षमता व आवड यांची सांगड घालून पुढील शिक्षणाचे योग्य ध्येय ठरवणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणात सरपंच सौ माधुरी रणजित गाडे यांनी करिअरच्या संधी निवडत असताना आपल्या आईवडिलांचे व गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची निवड करावी। त्याचबरोबर कोणत्याही प्रवेशासाठी मदत लागत असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ माधुरी गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवर ग्रामस्थ त्याचबरोबर विद्यार्थिनीच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। कार्यक्रमाचे नियोजन नवचेतना अकॅडमीचे पदाधिकारी श्री सुभाष सुतार, विजय केसरकर, बाळासाहेब दिवेकर, कृष्णा कदम, सतीश कुळे व अतुल पाटील यांनी केले होते। मी शैक्षणिक मधलं आहे, माझी तळमळ माझ्या गावातल्या मुलांचा शैक्षणिक विकास कसा होईल आणि म्हणूनच हा पहिला उपक्रम आज आपण घेतला की त्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन व्हावं, त्यांचं जे गुण मिळवलेलं आहे त्याचं कुठेतरी कौतुक करणारं कोणते असावं म्हणून हा पहिला उपक्रम आहे। दुसरी गोष्ट यातून सांगत असताना सर ही अकॅडमी सुरू करत असताना तिकडच्या कॉलेजचा प्रचंड आहे, पण संध्याकाळी ही सगळ्यांची शिक्षक मंडळी आम्ही 6:30-7:15 नंतर एकत्र होतो। आपल्याला काय पुढं करायचं, आता पुढचा कार्यक्रम आम्ही 12वीच्या मुलांच्यासाठी 12वीच्या मुलांचं घेत असताना कदाचित 1-2 तारखेला इथला अभ्यास इकडचा निघाला, पण 10वीच्या मुलांना घ्यायचं काय सरांची चर्चा करून आम्ही तो एक नियोजन करतो। त्याच्या पुढचा आमचा उपक्रम आहे तो म्हणजे महिलांच्यासाठी मोफत